मॉर्निंग मित्रांनो, आत्ता आमचं चेकआउट झालं आहे एक कच्छ यात्रा रेस्टॉरंटवरनं आणि जे ओनर आहेत त्या ओनरला भेटू. हां, हे ओनर, हेलो. मस्त मस्त लगा आपके यहाँ पर. हाँ, मस्त लगा. बच्चों को भी पसंद है. बच्चे तो निकल नहीं रहे थे. बहुत अच्छा लगा. उसको तो निकलना ही नहीं है. और अपना ड्रोन शॉट भी लिए ऊपर से मस्त बेके में भेजता हूँ आपको. ठीक है. हाँ, और टैग भी करता हूँ. सुबह में लिया, शाम दोनों टाइम लिया है. रात का जो फंक्शन भी लिया है और सुबह भी लिया है. हाँ हाँ हाँ, भेजता हूँ. हाँ, लेकिन मस्त लगा, मस्त लगा. हाँ, सब अच्छा है और क्लीननेस है. वही चाहिए. और यहाँ पे पानी का कैसा है? पानी कैसा आता है? नर्मदा का गवर्नमेंट का और एक टैंक है. अच्छा उधर से टैंकर भर के ले आते हैं. अच्छा, फिर पानी पानी तो नहीं है ना, ये इधर खारा पानी मिलेगा. नर्मदा का पानी है और एक टैंक गवर्नमेंट का है. अच्छा उसको पे करके उधर से अच्छा अच्छा. सही है, सही है. हाँ, अभी तो प्राइवेट मेंबर बहुत बन गए. हाँ हाँ, लेकिन मस्त है, मस्त है. आपका एम्बियंट भी मस्त है. हाँ नहीं, वो नर्मदा का पानी आता है और एक टैंक है. अच्छा, और एक टैंक में जाता है. और एक टैंक में स्टोरेज करते हैं, उसमें सभी रिसोर्ट वाले टैंकर को. अच्छा अच्छा, सही है, सही है, सही है. अच्छा है लेकिन. हाँ, मस्त मस्त. मैं खाना भी बढ़िया है आपका. खाना, ब्रेकफास्ट, कुछ टेंशन ही नहीं है. हमारा दूसरा भी रिसोर्ट है, वो स्टेट अच्छा, स्टैच्यू ऑफ यूनिटी पे कहाँ पर है? क्या नाम है? अच्छा, यूनिट. ओके, मुझे डीएम कर देना उसका. हाँ, क्योंकि हमारा कैसा है, अभी तो भूज जा रहे हैं लेकिन प्लान ऐसा कुछ नहीं है. वहाँ पे भी घुस जाएंगे ऐसा. हाँ, जाते जाते. हम बना रहे हैं. चलो ठीक है, चलो. हाँ. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 25 डिसेंबर आणि काल आम्ही स्मृतिवन बघितलं. भुजमध्ये जाऊन स्मृतिवन बघितलं. त्याच्यानंतर फोर्ट बघितला. स्मृतिवन म्युझियम बघितलं. स्मृती म्युझियम एक नंबर आहे. म्हणजे तिथे भुजमध्ये जो भूकंप आलेला 26 जानेवारी 2001ला जो भूकंप आलेला, त्यांच्या आठवणींसाठी जे म्युझियम केलेलं आहे. त्यांची भूकंप कसा झाला, त्याच्यानंतर त्यांची घरं कशी होती, त्याच्यानंतर गुजरात सरकारने कशा प्रकारे मदत केली, किंवा त्याच्यानंतर तिथे ॲक्च्युली भूकंप कसा होतो असं एका प्लॅटफॉर्ममध्ये उभं करून शेक केलं जातं आणि साईडला पूर्ण प्रोजेक्टर वगैरे सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्याच्यानंतर स्मृतिवन एक आहे, तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा असा मोठा प्रोजेक्ट असे पॉन्ड केलेले आहेत आणि पॉन्डच्या साईडला पूर्ण जे भुजला भूकंपामध्ये जे वारलेले आहेत त्यांची पूर्ण डिटेल्स, त्यांची नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांचे कपडे वगैरे सगळी त्याची इन्फॉर्मेशन सगळी प्रॉपर दिलेली आहे. आणि वरती फोर्ट होता. आणि त्याच्यानंतर आम्ही आज काल रात्री परत आलेलो इकडे रनमध्ये. असं काहीतरी एम्बियन आहे, असं आहे होमस्टेला आलेलो. आता काल आम्ही टेंट सिटीमध्ये होतो आणि आज आम्ही होमस्टेला. आणि हे बघा, असा घर आहे, असा भोंगा. हे बघा, इकडे हे गाव आहे ढोरडो विलेज आहे. ढोरडो विलेजच्या अलीकडे एक गाव आहे
हे बघा, ही आपली गाडी. असा भोंगा आहे. आणि काल रात्री इथे मस्त चांदण्या दिसत होत्या आणि एक स्टार लॅब्स काढलेला आहे इथे. स्टार लॅब स्टार ट्रेल काढलेला आहे. डिझाईन बघा किती सुंदर आहे. बघा, आणि आमचे चंगू मंगू झोपलेले आहेत. असं आहे. इकडे खिडकी आहे, इकडे अलमारी, नंतर पंखा दिलेला आहे आणि इथे असं वॉशरूम ओके यांचं होमस्टे असल्यामुळे वॉशरूम ओके. आणि हे बघा का जाई त्याने हातात शिकली. आणि यांचे जे ओनर आहेत ना ते इथेच राहतात. त्याच्या पलीकडे ते स्वतः इथेच राहतात. आणि काल आम्हाला लेट झाला. ॲक्च्युली आम्ही 8 वाजता येणार होतो, पण तिथे स्मृतिवनमध्ये आम्हाला एवढा टाईम जाईल असं वाटलं नव्हतं. मग त्यांना आधी फोन करून आम्ही सांगितलं की आम्ही ह्या टायमात येतो. आणि दुसरी गोष्ट इथे नेटवर्क अजिबात नाही, फक्त जिओला नेटवर्क येतं. त्याच्यामुळे मग जिओचं कार्ड भुजमध्ये घेतलं. ते ॲक्टिव्ह होईपर्यंत मग थोडा लेट झाला. मग आम्ही जवळजवळ 9, 9:15 इथे आलो. आणि इथे बघा, तिथे म्हशीला औषध देत आहेत वाटते. म्हैस आहेत. दवाई आहे. म्हैस आहेत, म्हशीला औषध देत आहेत. एवढे म्हैस अजून ऐकतच नाही त्यांना. A few moments later. आता आपण परत रणोत्सवला आलेलो आहे आणि आता आज फक्त पुढे जागा भेटली. यांचे ड्रायव्हर आणि आमचे चंगू बाहेर बसलाय, तिथे मागे बसलाय आणि तिकडनं परत चालले विराटला. आणि आता वाजले दुपारचे 11:15 आसपास वाजले. हे बघा, हे जे दिसते हे व्हाईट हे मीठ आहे. नमस्कार. आता फोटो सेशन झालेलं आहे आणि आम्ही अशा प्रकारे इथे ड्रेस भेटतात. ये भाई के नाम क्या? जमाल करके है. और आपका नाम? नानजी भाई के यहाँ से ड्रेस लिया और अच्छे से फोटो सेशन किया. मस्त फोटो काढले एकदम क्लिअर मध्ये. आणि जो फोटो काढणारा होता त्याचं नाव मोहम्मद कैफ, पण क्रिकेट खेळत नाही.
हा हे जे आहे ना हे कच्ची ड्रेस आहे. ते फोटो काढलेत त्या सगळ्यांनी, मी मिनूनी परत मुलांनी पण, दोघांनी चंगू मंगूनी पण फोटो काढलेत. आणि हा बघा ॲम्बियंट एक नंबर. हा जर इथे विजिट झाली तर इथे रनमध्ये आहे. रनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला यांचा स्टॉल लागतो, तिथून काढू शकता, किंवा इथे बरेच स्टॉल लागतात त्यांच्याकडनं काढू शकता. आणि पर पर्सन 100 रुपीज आहे रेंटनी. आणि फोटोची जशी तुम्ही फोटो काढाल तसे काय 20 रुपीज 30 रुपीज पर सॉफ्ट कॉपी देतात ते. तर आमचे भरपूर फोटो झालेत, खूप सारे फोटो झालेत. चलो A few moments later. आता ढोलावीराचं बेट टाकलेलं आहे आणि इथे जस्ट थांबलोय. हा बघा नजारा. हे जे सगळे दिसत आहेत हे सगळे फ्लेमिंगो आहेत, फ्लेमिंगो. आणि इथे ड्रोन शॉट्स असे घेतलेले आहेत, एक नंबर आहेत. आणि एक पक्षी ड्रोनला लागलेला, जस्ट आला, थोडा ड्रोन वाचला. पण हे बघा, हा बघा, हा पूर्ण तिथपर्यंत दिसतोय, तिथपर्यंत पूर्ण हे सगळे फ्लेमिंगो आहेत. फ्लेमिंगो आणि अजून हे दुसरे कुठले पक्षी आहेत हे बघा कसे खात आहेत बघा. एक नंबर. हे बघा, हे असे ह्या साईडला पण आहेत, हे रस्त्याच्या त्या साईडला पण आहेत, पण इथे थोडे फार कमी आहेत. कारण इथे पाणी इथे थोडं कमी आहे, त्याच्यामुळे इथे शेवाळ जास्त असेल. कारण फ्लेमिंगो असा आहे की आता हा व्हाईट दिसतोय, आणि जसे जसे हे शेवाळ खातील तसा त्यांचा कलर पिंक होत जातो. आणि असेच हे नवी मुंबईमध्ये पण येतात. आय थिंक इथना ते तिकडे जातील, इथलं जे सुखेल त्याच्यानंतर ते सगळे तिकडे जातील. आणि तो बघा थवा जर मागे दिसत असेल तो बघा, तो फ्लेमिंगोचा थवा चाललाय, तो बघा एवढा मोठा आहे. एक नंबर. एक नंबर. आणि आमचे चंगू मंगू आतमध्ये आहेत, आमच्या मॅडम उतरल्यात. तो बघा थवा गेला, हे बघा, हे बघा. एक नंबर. खरंच इथे एकदा तरी व्हिजिट देणंच आहे. कारण असा नजारा आपल्याला मुंबईत किंवा महाराष्ट्रात पाहायला नाही भेटत. पण हे अथांग जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत असं पूर्ण प्लेन सपाट आहे. एक नंबर.